बसून घ्या. सर खरं तर काय ना, अक्कलकोटमध्ये आपण स्पेसिफिक ठिकाण सांगणं फार अवघड आहे की इथे जाऊन काय वाटलं किंवा इथे जाऊन काय वाटलं. पूर्ण अक्कलकोटमध्ये आपण आल्यावरतीच ती भावना वेगळी करत आहे. कारण अक्कलकोट हेच आपण म्हणजे स्वामी आणि अक्कलकोट हेच खरं तर एक समीकरण आहे. सो अक्कलकोटमधल्या कुठल्याही कोपऱ्यात गेला तरी छानच वाटतं. आणि राहिला प्रश्न आता अन्नछत्राचा इथला, तर अन्नदानासारखं श्रेष्ठ दान खरं तर कुठलंच नाही आहे. आणि आज आपण मगाशी आपण व्हिडिओ बघत होतो की रोज किती लोक आज अन्नछत्रामध्ये येऊन प्रसाद घेत आहेत. किंवा आत्ता मगाशीच जे अमोल राजेंशी पण माझं बोलणं झालं की 2021 साली त्यांनी एक उपक्रम सुरू केला की जी लोकं आहेत आसपासची ज्यांना शक्य होत नाही 2 वेळचं जेवणसुद्धा, त्या प्रत्येकाला घरपोच डबा पोचवत आहेत ते. आणि ते कार्यसुद्धा त्यांनी दत्त जयंतीला 2021 साली सुरू केलं होतं. सो आज त्याही गोष्टीला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर इतका छान उपक्रम आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे अन्नदाना एवढं श्रेष्ठ दान कुठलंही नाही आहे. सो इतकी छान गोष्ट घडते आज स्वामींच्या नगरीमध्ये, तर याहून मोठं मला वाटत नाही काय असेल. तुमची आणि मालिकेला आता ह्या डिसेंबरच्या अखेरीस 5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि जवळपास 1700 भागांचा टप्पा मालिका पूर्ण करते आता ह्या महिन्यामध्ये. तर तुम्हा सगळ्यांच्या मार्फत मी सर्व रसिक प्रेक्षकांचेही मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी आत्तापर्यंत मालिकेला आणि आम्हा कलाकारांना वाहिनीला भरभरून प्रेम दिलं आहे. आणि फक्त त्या प्रेमामुळे मालिका इथवर पोहोचली आहे. आणि आज अक्कलकोटमध्ये आपण आज पहिल्यांदाच खरं तर इथे सगळे संवाद साधण्याची संधी मला मिळते आहे. सो खूप छान वाटतं आहे. आणि अक्कलकोटमध्ये जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा एक वेगळी ऊर्जा इथून मी घेऊन जातो. मग एक साधारणपणे एक वर्षातून 2दा-3दा असं शक्य होईल तर एक चक्कर इथे होते, येणं होतं म्हणण्यापेक्षा बोलवून आलं की आपण येतो नॉर्मली, असंच घडतं खरं तर. पण जेव्हा जेव्हा इथे येणं होतं एक ऊर्जा मिळते, एक वेगळी एनर्जी मिळते. आणि मग इथून पुढे जाऊन परत तीच एनर्जी पुढचे काही महिने टिकून ती एनर्जी जर अशी वाटलं की अरे आता एनर्जी डाऊन होती आहे, सो पुन्हा यायचं, पुन्हा ती एनर्जी घ्यायची, ऊर्जा घ्यायची आणि जायचं. सो असं सगळं सुरू आहे. आणि आत्ता मालिकेतसुद्धा दत्त जयंती विशेष भाग आम्ही दाखवत आहोत. त्याच्यामध्ये दत्तावतारांची गोष्ट एका फॅमिलीच्या मार्फत दाखवण्याचा सुद्धा एक प्रयत्न आहे की स्वामींची लीला एका गोष्टीमार्फत दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर आत्ता ही 4, 5, 6 हे 3 दिवस दत्त जयंतीचा पूर्ण सप्तासी म्हणू शकतात. या पूर्ण आठवड्यामध्ये ती दत्तावताराची गोष्ट सर्व रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे आत्ता मालिका सुरू आहे. आणि तुम्हाला जर काही मला विचारावं वाटलं, काही गप्पा माराव्या शाळा, आपण गप्पा मारूयात. म्हणजे मी एकटाच बोलण्यापेक्षा आपण जर इंटरॅक्टिव्ह केलं तर मलाही आवडेल आणि मलाही मजा येईल जरा.